फक्त 23 वर्षांचं आयुष्य. पण त्या 23 वर्षांनी 200 वर्षाच्या ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं. फाशीच्या तख्तावर जातानाही ज्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर हास्य होतं. इन्क्लाब जिंदाबादचा नारा देत देशासाठी हसत हसत प्राण देणारा तो तरुण नेमका कोण होता? त्याच्या मनात एवढं धैर्य आलं कुठून? आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भगतसिंग हे नाव ऐकलं की आपल्या अंगावर शहारे का येतात? 28 सप्टेंबर 1907 साली पंजाबमधील बंगा या छोट्याशा गावात एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं गेलं भगतसिंग. संपूर्ण घरात स्वातंत्र्याची चर्चा, देशभक्तीचं वातावरण आणि ब्रिटिशांविषयीचा संताप हे सगळं भगतसिंगांनी अगदी लहानपणापासून पाहिलं. म्हणतात ना, जसे संस्कार तसे विचार. भगतसिंगांच्या मनात देशप्रेमाचं बीज लहानपणीच रुजलं होतं. एकदा लहानसे भगतसिंग आपल्या वडिलांसोबत शेतात गेले होते. वडील शेतात रोपे लावत होते. तेव्हा भगतसिंगांनी निरागसपणे विचारलं, बाबा, बंदुका पेरल्या तर त्याचं पीक उगवेल का? लहान मुलाच्या तोंडून आलेला हा प्रश्न सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून गेला. कारण इतर मुलं खेळण्याची स्वप्न पाहत होती, पण भगतसिंगांच्या मनात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं स्वप्न आकार घेत होतं. 13 एप्रिल 1919 मध्ये बैसाखीचा दिवस. अमृतसरमधील जालियनवाला बाग. हजारो निरपराध भारतीय, महिला, वृद्ध आणि लहान मुलं शांतपणे एकत्र जमले होते. तेव्हा ब्रिटिश अधिकारी जनरल डायर आपल्या सैनिकांसह तेथे पोहोचला. कसलाही इशारा न देता त्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला. काही मिनिटात शेकडो निरपराध भारतीय रक्ताच्या थारोळ्यात पडले. कित्येक जण जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या मारत होते. संपूर्ण बाग रक्ताने लाल झाली होती. त्यावेळी भगतसिंग अवघे 12 वर्षांचे होते. दुसऱ्याच दिवशी ते एकटेच जालियनवाला बागेत गेले. तेथे जमिनीवर सुकलेलं रक्त, भिंतीवर गोळ्यांच्या खुणा आणि सर्वत्र पसरलेली शांतता. हे दृश्य पाहून त्यांच्या मनात एकच संकल्प जन्माला आला, या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंच. काळ पुढे सरकत गेला. भगतसिंग लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकू लागले. हे कॉलेज ब्रिटिश शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून देशभक्त लाला लजपत राय यांनी सुरू केले होते. येथेच भगतसिंगांची भेट झाली सुखदेव आणि अनेक तरुण क्रांतिकारकांशी. देशासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द आता एका संघटित शक्तीत बदलत होती. ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या क्रांतिकारी संघटित सहभागी झाले. त्यांचा विश्वास होता, स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिशांना हाकलून देणं नव्हे, तर प्रत्येक भारतीयाला समान हक्क, समान संधी आणि सन्मानाचं जीवन मिळणं. दरम्यान 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं. या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. देशभरातून घोषणा सुरू झाल्या, सायमन गो बॅक, सायमन गो बॅक. लाहोरमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व लालाजी म्हणजेच लाला लजपत राय करत होते. ब्रिटिश पोलिसांनी या शांत मोर्चावर निर्दयी लाठीचार्ज केला. त्या मारहाणीत लाला लजपत राय गंभीर जखमी झाले. काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. लालाजींचा मृत्यू भगतसिंगांना अस्वस्थ करून गेला. त्याने ठाम शब्दात म्हटलं, लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. योजना आखली गेली. जेम्स कॉस्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य करण्याचं ठरलं, पण ओळखीत झालेल्या चुकीमुळे 17 डिसेंबर 1928 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक जॉन सॉर्डस यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या कारवाईत भगतसिंगांसोबत राजगुरूंनीही अत्यंत धाडसाने सहभाग घेतला. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्या मदतीने सर्व क्रांतिकारक सुरक्षित बाहेर पडले. या घटनेनंतर ब्रिटिश सरकार हादरलं. भगतसिंग आता त्यांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होते. 8 एप्रिल 1929 मध्ये दिल्लीतील केंद्रीय विधानसभेचं सभागृह ब्रिटिश सरकार भारतीयांच्या स्वातंत्र्यावर आणखी बंधनं आणणारी विधेयकं मंजूर करण्याच्या तयारीत होतं. भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त याने एक धाडसी योजना आखली. पण ही योजना कोणाचा जीव घेण्यासाठी नव्हती, तर बहिऱ्या झालेल्या सरकारच्या कानांपर्यंत भारतीयांचा आवाज पोहोचवण्यासाठी होती. सभागृहात
कमी शक्तीचे बॉम्ब फेकण्यात आले आणि त्या क्षणी सभागृह दणाणून गेलं. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद हे नारे संपूर्ण सभागृहात घुमू लागले. विशेष म्हणजे बॉम्ब फेकल्यानंतरही भगतसिंग सहज पळून जाऊ शकले असते, पण ते पळाले नाहीत. उलट स्वतःहून अटक करून घेतली, कारण त्यांना न्यायालयाचा मंच देशातील जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी वापरायचा होता. त्यांच्यासाठी बंदूक ही एक साधन होती, पण विचार ही खरी क्रांती होती. तुरुंगात गेल्यावर भगतसिंगांचा संघर्ष संपला नाही. खरा संघर्ष तिथूनच सुरू झाला. त्या काळात भारतीय कैद्यांना अत्यंत निकृष्ट अन्न, अस्वच्छ कपडे आणि अमानुष वागणूक दिली जात होती, तर ब्रिटिश कैद्यांना सर्व सोयीसुविधा मिळत होत्या. भगतसिंगांनी हा अन्याय स्वीकारला नाही. त्यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केलं. त्यांच्या मागण्या स्वतःसाठी नव्हत्या, तर प्रत्येक भारतीय कैद्याला मानवी हक्क मिळावेत यासाठी होत्या. या उपोषणात क्रांतिकारक जतीनदास यांनी 63 दिवस उपोषण केल्यानंतर प्राण त्यागले. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो नव्हे तर लाखो भारतीय उपस्थित होते. त्या दिवसानंतर भगतसिंग फक्त पंजाबचेच राहिले नाहीत, ते संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान बनले. दरम्यान सॉर्डस हत्येच्या खटल्याचा निकाल लागला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. देशभरातून शिक्षा माफ करण्याची मागणी झाली. अनेक नेत्यांनी दयेचा अर्ज करण्याचा सल्लाही दिला, पण भगतसिंगांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही देशासाठी लढलो आहोत, गुन्हा केलेला नाही. 23 मार्च 1931 मध्ये संध्याकाळची वेळ. लाहोर तुरुंग. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हसतमुखाने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून फाशीच्या दिशेने चालत होते. त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत एकच नारा होता, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. त्या दिवशी 3 शरीरं फाशीवर चढली, पण लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली. आज आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळाल्यासारखं वाटतं. आपण मुक्तपणे बोलतो, मत व्यक्त करतो, आपल्या आवडीचं शिक्षण घेतो, आपल्या इच्छेनुसार आयुष्य जगतो. पण या प्रत्येक स्वातंत्र्यामागे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचं बलिदान आहे. त्यात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांचं स्थान नेहमीच अढळ राहील. आता या सुंदर रांगोळीकडे पहा. या रांगोळीतील तिरंग्याचे 3 रंग. केशरी भगतसिंगांच्या अदम्य शौर्याचं प्रतीक आहे. पांढरा त्यांच्या निर्मळ विचारांचा आणि शांत न्याय्य भारताच्या स्वप्नांचा संदेश देतो. हिरवा देशाच्या उज्ज्वल भविष्याची, आशेची आणि प्रगतीची आठवण करून देतो. मध्यभागी असलेला मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी, आपल्या संस्कृतीचा, स्वाभिमानाचा आणि गौरवशाली वारसाचा साक्षीदार आहे. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक आणि सोप्या रांगोळ्या आणि प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार.